प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. विश्वासणाऱ्यांनो, जर आपण परमेश्वराच्या वचनावर मेहनत करतो तर आपला विश्वास वाढेल, आपला विश्वास विकसित होईल, विश्वास आपलं जीवन महिमामय करेल. वाचू एक वचन, दुसरे इतिहास 20 अध्याय आणि 20 वचन. तर ठीक असले, ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यरुशलेम निवासी जन हो, ऐका. पुढं असं लिहिलंय, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही स्थापित व्हाल. जर आपण प्रभूवर विश्वास ठेवतो आपण स्थापित होतो. पुढं असले, त्याच्या संदेष्ट्यावर किंवा त्याच्या दासावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही संपन्न व्हा. विश्वास मारून या वचनातून आपल्याला समजते की आपण परमेश्वरावर विश्वास ठेवला तर आपण स्थापित होतो, आणि आपण परमेश्वराच्या दासावर जर विश्वास ठेवतो तर आपण संपन्न होतो. विश्वासणाऱ्यांनो, एक उच्च लेवलची संपन्नता आहे ती आपल्याला त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ती आजाद होते ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या दासावर विश्वास ठेवतो. आणि म्हणून मी तुम्हाला अनेक वेळा शिकवलं की एक विश्वासणाऱ्याचा एक परमेश्वराचा दास असला पाहिजे, जे त्याचे आत्मिक पिता किंवा त्याचे पास्टर, आणि जर तो त्यांच्या शिक्षणाला स्वतःला देऊन टाकन, तो आत्मिक क्षेत्रामध्ये वाढन, तो आर्थिक क्षेत्रामध्ये वाढन आणि तो शरीरामध्ये मजबूत असन. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनो, या वचनातून परमेश्वर या वचनातून आपल्याशी बोलत आहे की परमेश्वरावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही स्थापित व्हाल, आणि परमेश्वराच्या दासावर विश्वास ठेवा म्हणजे संपन्न व्हाल. आपण परमेश्वराच्या दासावर जर विश्वास ठेवतो तर आपण संपन्न होतो. विश्वासणारा परमेश्वर जे 2025 साठी आपल्याला वचन देणार आहे, ते वचन मी असंच नाही सांगत माझ्या मनाला आलं की हे वचन घेऊ आणि ते वचन मी तुम्हाला सांगतो की 2025 साठी हे वचन आहे. नाही, त्या प्रकारे मी करत नाही. ज्यावेळेस मी एखाद्या वर्षासाठी, जसं आता मी 2025 बाबत वचन सांगणार आहे, ते वचन मी पवित्र आत्म्याद्वारे ऐकतो. आणि जर तुम्ही त्या वचनावर विश्वास करता तर तुम्ही संपन्न व्हाल. ज्यावेळेस परमेश्वराला एखाद्या चर्चशी बोलायचं, परमेश्वर त्या कलिसियाच्या दासाशी बोलतो. आणि म्हणून या चर्चचा आत्मिक पिता परमेश्वर दास मी असल्या कारणामुळे जर परमेश्वर जे 2025 साठी मला जे वचन देत आहे, जर तुम्ही ते वचन ऐकता, त्या वचनावर जर तुम्ही विश्वास करता, त्या वचनाला पकडून ठेवता, त्या वचनाला गंभीरतेनं घेता, तर 2025 मध्ये परमेश्वर जे आपल्याला वचन देत आहे ते आपल्या जीवनामध्ये पूर्ण होईल. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराचं एक वचन आपलं पूर्ण जीवन बदलू शकतं. परमेश्वराचं एक वचन 2025 मध्ये परमेश्वर आपल्या जीवनामध्ये महान आणि मोठ्या गोष्टी करू शकतो. परमेश्वर एका वचनाद्वारे, जर आपण ते वचन घेतो, ते वचन ग्रहण करतो, म्हणजे त्या वचनावर जर आपण विश्वास करतो, त्या वचनाला आपण पकडून ठेवतो, त्या वचनाला जर आपण गंभीरतेने घेतो, 2025 मध्ये परमेश्वर आपल्या जीवनामध्ये महान आणि मोठ्या गोष्टी करण. परमेश्वराचं एक वचन आपले पूर्ण जीवन बदलू शकतं. परमेश्वराचं एक वचन आपली पूर्ण कहाणी बदलू शकतो. म्हणून जे परमेश्वराने 2025 बाबत जे वचन परमेश्वराच्या दासाला दिलंय, जर तुम्ही ते वचनावर विश्वास करता, त्या वचनाला पकडून ठेवता, त्या वचनाला गंभीरतेनं घेता, मला तुम्हाला सुद्धा 2025 मध्ये प्रभू जे तुमच्या जीवनामध्ये करू इच्छितोय, ज्या महान आणि मोठ्या गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करू इच्छितोय, त्या गोष्टी घडतील. जे वचन पवित्र आत्म्याद्वारे मला 2025 साठी मिळालं ते वचन हे आहे, स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 15 वचन. त्या ठिकाणी असले, नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल, तो लबोनावरील गंधसुरू सारखा किंवा देवदारासारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोपवले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. आमेन. हे परमेश्वरानं त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे 2025 साठी आपल्याला हे वचन दिलंय. जर तुम्ही हे वचन ग्रहण करता, या वचनावर जर तुम्ही विश्वास करता, या वचनावर जर तुम्ही गंभीरतेनं घेता आणि पकडून ठेवता. कसं पकडून ठेवता? दररोज तुम्ही वचन अंगीकार करतात, दररोज तुम्ही वचन बोलतात,
या वचनावर तुम्ही मनन करता आणि मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर त्याच्या आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये दाखवल. परमेश्वर महान आणि मोठ्या गोष्टी 2025 मध्ये आपल्या जीवनामध्ये करल. परमेश्वर कोणाच्याही जीवनामध्ये काम करण्यापूर्वी तो पहिल्यांदा वचन देतो. जसं अब्रामाला आशीर्वाद करण्यापूर्वी परमेश्वराने त्याला वचन दिलं. मला तुम्हाला सांगू द्या, जसं परमेश्वर त्याचं वचन देतो, आपला प्रतिसाद हा असला पाहिजे की आपण त्या वचनावर विश्वास करतो, आपण त्या वचनाला गंभीरतेनं घेतो, आपण ते वचन पकडून ठेवतो आणि परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करण. परत एकदा वाचूया. 2025 साठी पवित्र आत्म्याद्वारे जे वचन आपल्याला मिळालं ते हे आहे. स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 15 वचन. त्यात कसले, नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल, तो लबोनावरील गंधसरू सारखा किंवा देवदार सारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोपवले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. जे 92 वचनामधले नीतिमान खजुरी सारखा, खजुरीच्या झाडासारखा तो समृद्ध होईल. संपन्नता दाखवण्यासाठी खजुरीच्या झाडाचं उदाहरण दिलंय आणि खजुरीचं झाड ही संपूर्ण समृद्धीसाठी दाखवलं जातंय. विजयाचं ते एक प्रतीक आहे आणि खजुरीचं झाड संपूर्ण समृद्धी म्हणजे शालोम दाखवण्यासाठी बायबलमध्ये उपयोगात आणलंय. आणि जे आपण वाचलं गंधसरूचं झाड किंवा देवदारचं झाड, ते दाखवतं ते झाड दीर्घायुष्य जगतं, म्हणजे त्याचं आयुष्य त्या झाडाचं खूप जास्त आहे. आणि ते झाड, देवदाराचं झाड नेहमी हिरवगार असतं, ते कधी कुजत नाही. विश्वासणाऱ्यांनो, 2025 हे वर्ष खूप खास वर्ष आहे. जे वचन पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला 2025 साठी मिळालं ते हे आहे. स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 15 वचन. हे वचन घ्या, या वचनावर विश्वास करा, तुमच्या मोबाईलमध्ये ते ठेवा किंवा तुम्ही एका कागदावर लिहा आणि हे वचनावर तुम्ही विश्वास करत राहा. हे वचनाला पकडून ठेवा, या वचनाला गंभीरतेनं घ्या आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये 2025 मध्ये अद्भुत गोष्टी करण. जसं मी सांगितलं की 2025 खूप खास वर्ष आहे, एक अद्भुत वर्ष आहे. आणि 2025 बाबत पवित्र आत्म्याद्वारे जो शब्द मला मिळाला तो हा आहे की 2025 हे वर्ष आपल्यासाठी भरभराटीचं वर्ष असन. 2025 आपल्यासाठी फ्लरिशिंग 2025 आणि हिंदीमध्ये 2025 आपल्यासाठी फुलने फलने का साल असेल. सगळे बोला आमेन. परमेश्वर 2025 मध्ये आपल्याला भरभराट देईन. हर एक क्षेत्रामध्ये परमेश्वर आपल्याला वाढवून. जसं मी सुरुवातीला सांगितलं, हे वर्ष खूप खास वर्ष आहे. मी तुम्हाला एनकरेज करेन, या वचनाला, स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 15 या वचनाला गांभीर्यानं घ्या. दररोज या वचनावर मनन करा, या वचनावर विश्वास करत राहा, हे वचन पकडून ठेवा. फक्त जानेवारीचे 2-3 हप्ते नाही. माहिती आहे, 2025च्या शेवटच्या दिवसापर्यंत 31 डिसेंबर 2025 पर्यंत ते पकडून ठेवा आणि त्या वचनावर विश्वास करत राहा. परमेश्वर अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडवल. हे या वचनावर विश्वास करत राहा, हे वचन पकडून ठेवा, कारण हे वर्ष खास वर्ष आहे आणि 2025 आपल्यासाठी भरभराटीचं वर्ष असन. 2025 आपल्यासाठी शालोम म्हणजे संपूर्ण समृद्धीचं वर्ष असन. खूप खास वर्ष आहे. या वर्षामध्ये आपला विवाह श्रोत असन, आपले लेकर श्रोत असन, आपलं आर्थिक क्षेत्र श्रोत असन, आपलं आत्मिक क्षेत्र श्रोत असन, आपलं शरीर मजबूत असन, तंदुरुस्त असन आणि त्याला म्हणतात संपूर्ण समृद्धी. आणि 2025 आपल्यासाठी भरभराटीचं वर्ष असेल. 2025 आपल्यासाठी फुलने फलने का साल असन. आणि मला तुम्हाला सांगू द्या, हा जो शब्द मला मिळाला, हा सेम शब्द माझ्या पत्नीला मिळाला. जर आपण उत्पत्ती 41 अध्याय वाचतो, त्या ठिकाणी आपल्याला फारोचे 2 स्वप्न आपल्याला वाचायला मिळतात. फारोला पहिलं स्वप्न पडलं की 7 सुंदर आणि धष्टपुष्ट गाया आल्या, त्या बाहेर निघाल्या आणि त्यानंतर 7 कुरूप आणि दुबळ्या अशा गाया आल्या आणि त्या 7 दुबळ्या आणि कुरूप गायांना त्या सुंदर आणि धष्टपुष्ट गायांना खाऊन टाकलं. त्यानंतर फारोला परत दुसरं एक स्वप्न पडलं. तर दुसरं स्वप्न होतं 7 कणसाबाबत. जी सुरुवातीला जी 7 कणस होती, भरदार कणस होती. त्यानंतर त्याने बघितलं की अजून 7 कणस जी खुरटलेली होती, करपलेली होती,
त्या खुरटलेल्या कणसांनी चांगल्या भरदार कणसाला खाऊन टाकलं. योसेफानं त्या स्वप्नाचा अर्थ सांगताना म्हणालं की तुला ही दोन जे स्वप्न पडली ती एकच स्वप्न आहे. तो म्हणाला की परमेश्वर तुला हे दाखवून देत आहे की निश्चय मी हे करन. जे वचन मला मिळालं, स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 15 वचन, आणि जे माझ्या पत्नीला 2025 शब्द जो मिळाला तो एक्झॅक्ट शब्द आहे. तिला शब्द मिळाला हिंदीमध्ये फुलणे फलने का साल, आणि मला मराठीमध्ये मिळाला भरभराटीचे शब्द. जर दोन्ही व्यक्तीला, दोन्ही परमेश्वर दासाला ते वचन मिळत, याचा अर्थ हा आहे की परमेश्वर निश्चय आपल्या जीवनामध्ये तेच करणार आहे. सगळेजण बोला 2025 माझ्यासाठी भरभराटीचं वर्ष असन. 2025 मध्ये मी संपूर्ण समृद्धी, प्रत्येक क्षेत्रामध्ये संपन्नता अनुभवल. आणि विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्ही हे वचन घेता, या वचनावर विश्वास करता आणि या वचनाला पकडून ठेवता, कदाचित मध्ये काही दिवस काही घडलं नाही, तुम्ही वचन सोडून देऊ नका, तरी त्या वचनावर विश्वास करत राहा. 2025 आपल्यासाठी भरभराटीचा सण, आणि परमेश्वर 2025 मध्ये आपल्याला शालोम म्हणजे संपूर्ण समृद्धी आपल्या जीवनामध्ये देईन. आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये जे पवित्र आत्म्याद्वारे मी ऐकलं ते हे आहे की परमेश्वर आपल्याला आत्मिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, आपल्या शरीरामध्ये भरभराट देईन. जस्ट मी प्रार्थना करू 2025 मध्ये मी एक विजन बघितलं, मी एक दृष्टांत बघितला, ज्यामध्ये एक माहिती धष्टपुष्ट व्यक्ती आहे, त्याचं शरीर खूप धडधाकट आहे, त्या चांगल्या प्रकारचे कपडे घातलेत, माहिती तो त्याचा कामधंदा खूप वाढत आहे, तो खूप माहिती आहे भरभराट झालेला व्यक्ती मी बघितला. आणि मी आज या वर्षाबाबत सांगत असताना मी आज तुम्हाला एनकरेज करेन, जर तुम्ही शरीरामध्ये कमजोर असाल, जर तुम्ही नेहमी आजारी पडत असाल, आज ही वचन घ्या आणि या वचनावर विश्वास करा की प्रभू मी माझ्या शरीरामध्ये मजबूत होईन. बायबलमधलं नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईन. हे फक्त आर्थिक क्षेत्राबाबत नाहीये, हे तुमच्या शरीराबाबत आहे, हे तुमच्या आत्मिक क्षेत्राबाबत आहे. म्हणून 2025 मध्ये आपण आपल्या आत्मिक क्षेत्रामध्ये वाढणार आहोत, आपण आपल्या विश्वासामध्ये वाढणार आहोत, आपले आत्मिक सबज वाढणार आहे, आपण वैयक्तिक प्रार्थनेमध्ये वचनासोबत वेळ घालवण्यामध्ये आपण वाढणार आहोत. आणि त्याच्यासोबत महत्वाची गोष्ट, परमेश्वर आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये भरभराट देईन, आपलं शरीर मजबूत असन, आपण तंदुरुस्त असतो. जे वचन आपण वाचलं स्तोत्रसंहिता 92 अध्याय, नीतिमान खजुरीसारखा समृद्धी होईल, तो लबोनावरील गंधसुरूसारखा वाढेल, हे आर्थिक क्षेत्राबाबत आहे की परमेश्वर आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये भरभराट देईन. त्यानंतर जे परमेश्वराच्या घरात रोपवले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणामध्ये समृद्धी, हे कशाबाबत आहे? हे आपल्या आत्मिक भरभराटीबाबत आहे, आपण आत्मिक गोष्टीमध्ये वाढणार आहोत. त्यानंतर 14 वर्षांमधले वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रस भरीत व टवटवीत असेल. कोणत्या क्षेत्राबाबत आहे? आपल्या शरीराबाबत आहे की आपण शरीरामध्ये मजबूत होतो, रस भरीत असतो, टवटवीत असतो. आणि 15 वचन सांगतं, ह्यावरून दिसेल की हे कोण करणार आहे भरभराट आत्मिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, शरीरामध्ये मजबूत करणार आहे, संपूर्ण समृद्धी, ज्याला शालोम म्हणतात. आपला विवाह आश्रत, आपल्या आर्थिक क्षेत्र असत, आपले लेकर आश्रत, आपलं आत्मिक जीवन आश्रत, आपण विश्वासामध्ये वाढवत आहोत, आपण आर्थिक क्षेत्रामध्ये वाढतो. हे कोण करणार आहे? परमेश्वर करणार आहे. 15 वर्षामध्ये ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. हर एक विश्वासणारा जो या वचनावर विश्वास करन, जर तो या वचनाला गांभीर्यानं घेईन आणि या वचनाला पकडून ठेवीन, अशा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी 2025 भरभराटीचं वर्ष असन, संपूर्ण समृद्धी बघता. मला तो 2025 बाबत अजून एक खास गोष्ट आहे. 2025 मध्ये आपण आपल्या जीवनामध्ये रिझल्ट बघतो, अद्भुत साक्ष बघतो, फळ दिसन. आणि फळ याचा अर्थ काय? सिम्पली या शब्दाचा अर्थ आहे की रिझल्ट. आपण माहित आहे रिझल्ट बघतो, आपल्या परमेश्वर आपल्या विश्वासाचा आदर करण. आणि मी आज तुम्हाला एनकरेज करून, विश्वासणाऱ्यांनो, हे वचन घ्या, या वचनावर विश्वास करा आणि हे वचन दररोज अंगीकार करा. ख्रिस्त येशूमध्ये मी नीतिमान आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान असल्यामुळे मी खजुरीसारखा समृद्ध होईन, मी लबोनावरील देवदारूसारखा वाढेल, मी परमेश्वराच्या घरामध्ये रोपवला आहे, रोपवलेला विश्वासणारा आहे, म्हणून मी माझ्या देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होईन. म्हातारपणात मी फळ देत राहीन, मी रस भरीत असेल, मी टवटवीत असेल. आणि ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे,
तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. का परमेश्वर हे करण? नेहमी लक्षात ठेवा, जसं एखादा व्यक्ती एखादा लेकरू आहे, तो त्याच्या शाळेमध्ये 1 नंबर आणतो. भले त्याने 1 नंबर आणलाय, त्याद्वारे माहिती त्याच्या आई वडिलांचं नाव उंच होतं. तसं पिता आपल्याला का भरभराट देणार आहे? पिता आपल्याला का आपल्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी दाखवणार आहे? जेणेकरून परमेश्वराची महिमा होईल, जेणेकरून परमेश्वराचं नाव उंच होईल. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला 2025 मध्ये भरभराट देईल, नम्र राहा, प्रभूला गौरव द्या की पित्यानं हे माझ्यासाठी केलंय. आज मी 4 चाव्या तुमच्याशी शेअर करणार आहे. जर तुम्ही त्या करता, तुमच्यासाठी 2025 संपूर्ण समृद्धी घेऊन येणारं भरभराटीचं वर्ष आणि एक खास वर्ष असं. मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आज तुम्हाला मी सांगेन की हे वर्ष खूप खास वर्ष आहे, जिथे तुमचं आत्मिक जीवन स्थापित होईल, तुमचं आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्ही भरभराट पावता, तुम्ही शरीरामध्ये मजबूत होता. आणि ही तुम्ही चुकू नका. एक विश्वासणारा त्याच्या जीवनामध्ये हे का घडणार नाही? जर तो या वचनाला गांभीर्यानं घेणार नाही तर. 2025च्या पहिल्या महिन्यामध्येच मी सांगेन, प्लीज हे चुकू नका. हे वर्ष खूप खास वर्ष आहे. आत्मिक क्षेत्रामध्ये आशीर्वाद, आर्थिक क्षेत्रामध्ये आशीर्वाद, शरीरामध्ये मजबूत, विवाह आशीर्वाद, आपले लेकर आशीर्वाद, आणि आपण फलदायी बनत आहोत, आपण वाढत आहोत, प्रभाव वाढत आहे, सेवकाही वाढत आहे. हे वर्ष खूप खास वर्ष आहे. म्हणून या वचनाला प्लीज गांभीर्यानं घ्या, या वचनावर विश्वास ठेवा आणि वचन अंगीकार करत राहा, वचन अंगीकार करत राहा. 4 पॉईंट आज आपण 2025 भरभराटीच्या वर्षावर शिकणार आहोत. आणि 2025 आपल्यासाठी खास वर्ष असेल, संपूर्ण समृद्धीचा आपण अनुभव घेतो. आता पहिला पॉईंट, 2025 भरभराटीचं वर्ष. पहिला पॉईंट, परमेश्वराच्या घराबाबत कमिटमेंट. मला तुम्हाला सांगतो, या वर्षामध्ये तुम्ही परमेश्वराच्या घराबाबत खूप गंभीर बनणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही परमेश्वराच्या घराबाबत कमिटेड बनता, आणि जर तुम्ही या 2025 मध्ये परमेश्वराच्या घराबाबत कमिटेड असाल, कमिटमेंट कराल की मी दर रविवारी प्रभू तुझ्या घरामध्ये असेल, जर तुम्ही परमेश्वराच्या घराला गांभीर्याने घेता, 2025 मध्ये तुम्ही महान आणि मोठ्या गोष्टी बघता. म्हणून पहिला पॉईंट, परमेश्वराच्या घराबाबत कमिटमेंट. त्याचा सोप्या भाषेमध्ये अर्थ आहे की तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असतात. मध्ये काही विश्वासणार आहे, प्रभूच्या घरामध्ये गंभीर नाहीये. कधी आले, कधी नाही आले, मनाला वाटलं आले, नाही आले. मला तुम्हाला सांगतो, आशासाठी हे वर्ष माहित आहे साधारण वर्ष असेल, पण जे विश्वासणारे परमेश्वराच्या घराबाबत गंभीर असतील, जे प्रभूच्या घरामध्ये येतील, दर रविवारी प्रभूच्या घरामध्ये येतील, प्रभूच्या धन्यवाद करतील, त्याची आराधना करतील, वचनातून शिकतील, सहभागिता करतील, 2025 त्यांच्यासाठी भरभराटीचं वर्ष असेल. म्हणून या वर्षामध्ये आपल्याला परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत खूप गंभीर बनावं लागेल. काही विश्वासणारे परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत ते गंभीर नाही, खूप छोट्या गोष्टीबाबत ते परमेश्वराच्या घरामध्ये येण्याचं टाळतात आणि त्यांच्यासाठी काही घडणार नाही. विश्वास नाही. जसं माहिती आहे, एक झाडाला माहित आहे, एका झाडाला भरभराट होण्यासाठी, पुष्कळ फळ येण्यासाठी त्या झाडाला माहित आहे पाण्यासोबत जुडून राहणं गरजेचं आहे. जर त्या झाडाला पाणी नाही मिळालं, ते झाड सुकून जाणार आहे, भरभराट दिसणार नाही, फळ दिसणार नाही. परंतु जर एक झाड पाण्याशी जुडून आहे, माहिती त्या मुळाद्वारे पाणी त्या झाडाला मिळतं, त्या फांद्यांना मिळतं, ते फळाला मिळतं आणि मोठी भरभराट होते, जास्त फळ येतं. परंतु झाडाला जास्त फळ येण्यासाठी आणि भरभराटीचा एक शब्द, अजून एक अर्थ आहे माहिती का, खूप जास्त फळ. 2025 मध्ये खूप जास्त रिझल्ट दिसतील, खूप जास्त साक्ष असतील. जसं मी झाडाचं उदाहरण दिलं, झाडाची भरभराट होण्यासाठी, पुष्कळ फळ येण्यासाठी त्या झाडाला, ते झाड पाण्याशी जुडलेलं पाहिजे. त्याचे मुळं माहिती आहे पाण्याशी जुडलेले पाहिजे. मुळापासून पाणी फळाला येतं, फांद्याला येतं आणि त्या झाडाला खूप फळ येतात. विश्वासणारा परमेश्वराच्या घरामध्ये आत्म्याची नदी आहे, ज्याला म्हणतात पवित्र आत्मा. आणि जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येत राहता, परमेश्वराच्या घराशी जुडलेले आहात, तर तुम्ही सुकून जाणार नाही, तुमची भरभराट होईल. आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्ही वाढता, आत्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही वाढता, शरीरामध्ये मजबूत होता. आणि मी आज तुम्हाला सांगेन की परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर बना. माझी स्वतःची साक्ष आहे माहित आहे, माझा जन्म एका विश्वासू परिवारामध्ये झाला आणि मी लहानपणापासून चर्चमध्ये जातो. मी चर्च बुडवत नव्हतो आणि जसं मला वचनाचं सत्य समजलं 2012 पासून आज 2025 आहे,
जवळजवळ 13 वर्षामध्ये मी फक्त एकदा चर्च बुडवलं, एकदा. जे लोक परमेश्वराच्या घराबाबत कमिटेड असतील, जे परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असतील, 2025 त्यांच्यासाठी खास वर्ष असेल, भरभराटीच वर्ष असेल, अनेक फळ त्यांच्या जीवनामध्ये दिसतील, पुष्कळ फळ त्यांच्या जीवनामध्ये दिसतील. मला तुम्हाला सांगू द्या की या वर्षामध्ये तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर बनावं लागेल. आणि जर आपण गंभीर बनतो तर आपल्या जीवनामध्ये हे वर्ष खास वर्ष असेल. वाचूया स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 आणि 13 वचन. त्या ठिकाणी असले, नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील किंवा गंधुसरू सारखा किंवा देवदार सारखा वाढेल. 13 वचनामध्ये, जे परमेश्वराच्या घरात रोपवले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. प्रत्येक विश्वासणारा नाही समृद्ध होणार, जे परमेश्वराच्या घरात रोपवले, जे प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर आहे, ते लोक 2025 त्यांसाठी भरभराटीचं वर्ष असेल. पुष्कळ फळ दिसतील त्यांच्या जीवनामध्ये. त्या विश्वासणाऱ्यांच्या नाही, जे परमेश्वराच्या घरामध्ये माहिती आहे 2 महिन्यातून एकदा येतात, मग आले तर येतात, मग 3 महिने येत नाही, मग 2 हप्ते येत नाही. अशांसाठी काही घडणार नाही. जर तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर बनता. आणि मला तुम्हाला सांगू द्या, एक विश्वासणारा तो परमेश्वर त्याने विश्वास ठेवलाय आणि तो जर त्याच्या विश्वासाबाबत गंभीर आहे, कसं समजल? माहिती चावी ही आहे की तो प्रभूच्या घराबाबत खूप गंभीर असा. एक व्यक्ती म्हणतो माझा प्रभूवर खूप विश्वास आहे, मी खूप मनापासून जास्त माझा विश्वास आहे, आणि कधी कलिसियामध्ये येत नाही, माहिती तो खोटं बोलत आहे. म्हणून विश्वास नाही. 2025 खास वर्ष आहे आणि त्यासाठी तुम्ही परमेश्वराच्या घराबाबत कमिटमेंट असणं खूप गरजेचं आहे. बायबलमधले 84 वर्षाची विधवा, तिनं परमेश्वराचं घर न सोडून जातं. विचार करा, वयाच्या 84 वर्षी आपण असं म्हणू शकतो की खूप म्हातारी झाली असेल, तरी ती प्रभूच्या घराबाबत कमिटेड आहे. बायबलमध्ये लिहिले, जकर्या आणि अलिशिबा हे पण खूप पुष्कळ वयाचे झालेत. बायबलने त्यांना लेकरू नाही, तरी त्यांनी प्रभूचं घर सोडलं नाही आणि परमेश्वरानं ते बघितलं. आणि माहिती आहे, अलिशिबा आणि जकर्याला म्हातारपणामध्ये योहान नावाचा लेकराचा आशीर्वाद मिळाला, ज्यानं प्रभू येशूसाठी रास्ता तयार केला. हे का घडलं? कारण ते परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर होते. आणि मी आज तुम्हाला एनकरेज करेन, परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत गंभीर असा. वाचूया यहेजकेल 47 अध्याय 1 वचन. तरी असले, मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तेव्हा पहा, मंदिराच्या उंबरठ्या खालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. मंदिराच्या पुढली बाजू पूर्वेस होती. तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूनं वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. हे कशाबाबत लिहिलंय? हे माहित आहे, हे वचन त्याबाबत आहे. व्यावसायिका, हे वचन पवित्र आत्म्याबाबत आहे. जर आपण प्रभूच्या घरामध्ये येतो, पवित्र आत्म्या, जी आत्म्याची नदी आहे, ते आपल्या जीवनामध्ये भरभराट घेऊन येईल. जर आपण स्तोत्रसंहिता 73 अध्याय 3 ते 6 वचन वाचतो, त्या ठिकाणी असले, कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून, दावीद म्हणत आहे, कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून, जे पाप करतात, जे चुकीचे काम करतात, ते आशीर्वादित होत आहे, त्यांचे आर्थिक क्षेत्र पुढे जात आहे. तर पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्यांच्याविषयी, दुर्जनांविषयी तो म्हणतो, त्यांना मरण यातना नसतात, ते शरीराने धाकट व पुष्ट असतात. इतर मनुष्याप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर लोकांप्रमाणे त्यांना पीडा होत नसते. माहित आहे, स्तोत्रसंहिता 73 अध्याय 3 ते 6 वचनामध्ये जर आपण वाचतो, तर त्या ठिकाणी दुर्जन व्यक्तीविषयी लिहिलंय, जो माहित आहे त्याची भरभराट होते, त्याचं शरीर मजबूत आहे, त्याला काही त्रास नाही आहे. माहिती, तो चुकीचे काम करतो, चोरी करतो, खोट्या माहिती आहे पापामध्ये जीवन जगतो. आणि दावीद त्याचं जीवन बघतो आणि त्याला वाटतं, माहिती हा कसं काय एवढा वाढत आहे, हा परमेश्वराच्या घरामध्ये येत नाही, हा परमेश्वर विश्वास करत नाही. जर तुम्ही त्याच अध्यायामध्ये 17 वचनामध्ये लिहिलंय, स्तोत्रसंहिता 73 अध्याय 17 वचनामध्ये, पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. दावीद प्रभूच्या घरामध्ये गेला आणि त्यांना समजलं दुर्जनाचा शेवट किती खतरनाक असणं. व्यावसायिका, हर एक आशीर्वाद, हर एक व्यक्ती ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, तो परमेश्वराचा आशीर्वाद नाही आहे. काही लोक चुकीचे काम करून ते कमवतात आणि त्याचा शेवट खूप खतरनाक असणं. आणि दावीदाला असं वाटलं की हा व्यक्ती परमेश्वर विश्वास ठेवत नाही, पापाचं जीवन जगतोय, चोरी करतो, चुकीचे काम करतोय, हा दुर्जन आहे, तर हा किती आशीर्वाद होत आहे.
जर माहित आहे स्तोत्रसहित, जर तो कधी परमेश्वराच्या घरामध्ये गेला नसता तर त्याने आयुष्यभर परमेश्वराला दोष दिला असता. परमेश्वर म्हटला असता, बघ प्रभू, हा व्यक्ती तर एवढं पाप करतोय, एवढं चुकीचे काम करतोय, तरी तो आशीर्वाद होतोय आणि मला का आशीर्वाद मिळत नाही. पण दावीद परमेश्वराच्या घरामध्ये गेला आणि त्याला समजलं हर एक आशीर्वाद हा परमेश्वराकडून नाही आणि दुर्जन लोकांचा शेवट खूप खतरनाक असणे त्याला समजलं. कधी समजलं? ज्यावेळेस तो परमेश्वराच्या घरामध्ये गेला. जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येताना विश्वासणाऱ्यांनो, तुम्हाला समजेल की जीवन कसं जगायचंय, तुम्हाला सिद्धांत समजतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये महान आणि मोठ्या गोष्टी आणि पुष्कळ फळ बघता. म्हणून पहिला पॉईंट, 2025 भरभराटीचं वर्ष होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा परमेश्वराच्या घराबाबत कमिटमेंट. परमेश्वराच्या घराबाबत येण्याबाबत तुम्ही गंभीर असाल. कोण येतंय कोण नाही येतंय, पण मी प्रभूच्या घरामध्ये असाल, मी दरवेळी प्रभूच्या घरामध्ये असाल आणि परमेश्वर तुम्हाला 2025 मध्ये भरभराट देईन. आत्मिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, शरीरामध्ये तुम्ही मजबूत असता आणि तुम्ही संपूर्ण समृद्धी अनुभवता. दुसरा पॉईंट 2025 साठी खूप महत्वाची चावी आहे. दुसरा पॉईंट, परमेश्वराचं वचन खा. माहिती आहे, 2024 मध्ये मी तुम्हाला शिकवलं वचन ऐका आणि 2025 मध्ये अजून गहराईमध्ये मी सांगत आहे की वचन खा. वचन खा. वचन कसं खातात? एक बायबलचं पान फाडताना खातात त्या प्रकारे का नाही. तुम्ही एवढं वचनासोबत वेळ घालवतात 2025 मध्ये. तुम्ही बायबल खोलतात, वचन वाचतात, टीचिंग ऐकतात, तुम्ही वचनाचा अंगीकार करतात, वचनावर मनन करतात. एवढं तुम्ही वचन ऐकतात की ते ह्या प्रकारे बनतंय की तुम्ही वचन खाल्लंय. काही लोक जेवायला बसतात, ते 2-3 घास खातात आणि सोडून देतात. त्याला खाणं नाही म्हणत. माहिती, पण काही लोक माहिती आहे का, ते जेवायला बसतात, ते 1 चपाती घेतात, 2 चपाती, 3, 4, 5, यामध्ये खाणं. तसं आहे. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, दररोज वेळ काढा आणि वचन खा. आपलं बायबल खोला, 1-2 अध्याय वाचा. आपलं बायबल खोला, 1-2 अध्याय वाचा. आपलं बायबल खोला, माहिती वचनावर मनन करा. माहिती वचनाचा अंगीकार करा. दररोज वचन बोला. आपल्या आत्मिक जीवनावर, आर्थिक क्षेत्रावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या कलिसियावर, आपल्या वैयक्तिक जीवनावर वचन बोला. माहिती, या टीचिंग घ्या, या टीचिंग तुम्ही ऐका. या टीचिंग तुम्ही काय करता? तुम्ही वचन खात आहात. जर एक व्यक्ती खात राहीन, माहिती तो शरीरामध्ये मजबूत होईल. त्याच प्रकारे जर 2025 मध्ये तुम्ही वचन खाता, व्यवसाय का हा शब्द मी 2024 मध्ये म्हटलं की वचन ऐका आणि 2025 मध्ये म्हणते वचन खा. म्हणजे एक दर्जेदार वेळ, खूप जास्त वेळ तुम्ही जर वचनामध्ये घालवता, तुम्ही तुमच्या आत्मिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, शरीरामध्ये भरभराट बघता आणि शालोम बघता, ज्याला म्हणतात संपूर्ण समृद्धी. वाचू एक वचन, इर्मया 15 अध्याय आणि 16 वचन. इर्मया 15 अध्याय आणि 16 वचन. त्या ठिकाणी असले, मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. हिंदीमध्ये असलेले, जब तेरे वचन मेरे पास पहुंचे तब मैंने उन्हें मानो खा लिया. वचनाला खाऊन टाकलं. म्हणजे एवढं वचन ऐकलं, एवढं वचनासोबत वेळ घालवला की मानो ते वचन फक्त आता बायबलमध्ये राहिलं नाही, ते पूर्ण त्यानं खाल्लं आणि त्याच्या आत्म्यामध्ये गेलं. मला आज तुम्हाला एनकरेज करायचं आहे, 2025 मध्ये वेळ काढा आणि खूप जास्त परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवा. बायबल खोला, 1-2 अध्याय वाचा, टीचिंग घ्या, ते ऐका, वचन अंगीकार करा, वचनावर मनन करा आणि 2025 तुमच्यासाठी भरभराटीचं वर्ष असेल. जे वचन आपण वाचलं, स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 वचनामध्ये की नीतिमान खजुरी सारखा समृद्ध होईल. असं नाही लिहिलं की विश्वासणारा नीतिमान खजुरी सारखा समृद्धी होईल. तो लबोनावरील देवदारू सारखा वाढेल किंवा गंधसरू सारखा वाढेल. विश्वासणारा नाही, नीतिमान व्यक्ती. आणि एक व्यक्ती ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे कसं समजून? ज्यावेळेस तो वचनासोबत वेळ घालवण. आणि म्हणून दुसरा पॉईंट आहे, परमेश्वराचं वचन खा. जास्त खा वचन. म्हणजे त्या व्यक्तीसारखं नका बसून त्यानं थोडे भाजी घेतली, 2-3 घास खाल्ले आणि माहिती हात धुतला, नाही, त्याला खाणं म्हणत नाही. 2025 मध्ये वचन खा. इतकं वचन खा की तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी दिसली पाहिजे. वेळ काढा, माहिती आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा, माहिती वेळ काढा, परमेश्वराचं वचन वाचा, वेळ काढा, टीचिंग ऐका, इतक्या टीचिंग ऐका, एवढं वचन ऐका की तुम्ही माहिती 2025 मध्ये संपूर्ण समृद्धी बघता.
वेळ काढा आणि परमेश्वराचं वचन का आपण वचनासोबत वेळ घालवला पाहिजे? योहान 15:5 मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. हे समजून घ्या की प्रभूपासून वेगळे असल्यास, जर आपण प्रभूच्या घरामध्ये येत नाही, वचनामध्ये वेळ घालवत नाही, काही घडणार नाही, काही करता येणार नाही. काही लोकांना वाटतंय माहितीये का की ते स्वतः वेल आहे. नाही, लक्षात घ्या, प्रभू येशू वेल आहे आणि आपण त्या वेलाच्या फाट्या आहोत, त्या वेलाच्या फांद्या आहोत. आणि फाट्याला जे काही गरजेचं आहे ते वेलातून मिळतं. तुमची संपन्नता कुठून येणार आहे? तुमची आत्मिक उन्नती कुठून येणार आहे? संपूर्ण समृद्धी कोणाकडून मिळणार आहे? प्रभू येशूकडून. माहिती, काही विश्वासणारे त्यांना मनाला वाटण त्यावेळेस ते चर्चमध्ये येतात, मन झालं तर ते बायबल वाचतात, मन झालं तर ते प्रार्थना करतात, कधी मनात आलं तर ते टीचिंग ऐकतात, मनात आलं तर ते कधीतरी प्रभूच्या घरामध्ये येतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये काहीच का घडत नाहीये. मला तुम्हाला सांगू द्या, त्यांना असं वाटतंय की ते स्वतः वेल आहे आणि माहित आहे त्यांना प्रभू येशूची गरज नाही. नाही, लक्षात घ्या, प्रभू येशू वेल आहे. फाट्यांना जे झाडाच्या फांद्या असतात, जे काही त्याला फाट्यांना गरजेचं आहे ते वेलातून मिळतं. प्रभू येशू आपला मेंढपाळ आणि आपण त्याची मेंढपाळ, आपल्याला त्याची गरज आहे. आणि जर तुम्ही समजून घेता, आणि मी आज तुम्हाला एनकरेज करेन, परमेश्वराच्या वचनासाठी भुकेले व्हा. जर तुम्ही परमेश्वराच्या वचनासाठी भुकेले बनता, 2025 तुमच्यासाठी खूप खास वर्ष, म्हणजे तुम्ही आत्मिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, शरीरामध्ये मजबूत होता, भरभराट बघता, संपूर्ण समृद्धी, पुष्कळ फळ बघता, अनेक साक्ष घडतील. म्हणून मी आज तुम्हाला एनकरेज करेन, वचनासाठी भुकेले बना. दुसरी चावी आहे परमेश्वराचं वचन खा. आणि परमेश्वर जसं आपल्याला भरभराट करण, आर्थिक क्षेत्रामध्ये वाढवून, आत्मिक क्षेत्रामध्ये वाढवून आपल्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी दिसेल. तिसरा पॉईंट आहे, त्यावेळेस परमेश्वराची महिमा परमेश्वराला द्या आणि नम्र राहा. कोणी केलंय? प्रभूनं केलंय. काही लोकांमध्ये आरोग्य मिळाल्यानंतर ते परमेश्वराचा गौरव परमेश्वराला देत नाही. ते म्हणतात माझ्यामुळे झालंय, मी हे केलंय म्हणून झालंय. काही लोकांना परमेश्वर त्यांच्या आर्थिक क्षेत्रामध्ये वाढवतो आणि त्यांना असं वाटतं त्यांनीच केलंय हे सगळं. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही परमेश्वराचा गौरव परमेश्वराला देणार नाही, तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये वाढणं, आत्मिक क्षेत्रामध्ये वाढणं, शरीरामध्ये मजबूत होणं माहित आहे ते थांबन. म्हणून नम्र राहा. परमेश्वर नक्की तुम्हाला आत्मिक क्षेत्रामध्ये वाढवण. तुम्हाला वचन समजण्यास सुरू होईल, प्रकाशन मिळेल, अभिषेक वाहन. तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये वाढता, आर्थिक क्षेत्र तुमचं खूप वाढन, तुम्ही शरीरामध्ये खूप मजबूत होऊन. पण त्यावेळेस माहित आहे, स्वतःला उंच करू नका, परमेश्वराला महिमा द्या आणि मान्य करा की हे प्रभू येशूनं केलंय. मान्य करा. काही लोक ते मान्य करत नाही. माहिती, जोपर्यंत चमत्कार मिळत नाही, प्रभू दे, प्रार्थना करतात, प्रभू दे, प्रभू येशू दे. आणि जसं ते मिळतं, ते प्रभू येशूला गौरव देत नाही, ते माणसाला गौरवतात, दुसऱ्या गोष्टीला गौरवतात आणि ते मान्य करत नाही की प्रभूनं हे केलंय. मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही नम्र बनून परमेश्वराचा गौरव परमेश्वराला देता, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी होताना 2025 मध्ये बघता. 2025 मध्ये तुम्ही महान आणि मोठ्या गोष्टी बघता. वाचूया एक वचन. आणि मी आज तुम्हाला एनकरेज करेन, विश्वास न जमिनीवर राहा. घमंडामध्ये येऊ नका. थोडा पैसा वाढल्यावर, थोड्या आत्मिक गोष्टीमध्ये वाढल्यावर, तुमचं शरीरामध्ये आरोग्य मिळाल्यानंतर नम्र राहा. वाचूया अनुवाद. नम्र राहा. अनुवाद याचा 8 अध्याय 17 ते 19 वचन. त्या ठिकाणी तसेच हे धन माझ्या सामर्थ्यानं व बाहुबलानं मी मिळवलं आहे असे तू मनात म्हणू नकोस. की माझ्यामुळे आरोग्य मिळालंय, मी हे केलंय म्हणून मला माझ्याकडे पैसा येत आहे, मी हे ते केलंय म्हणून नाही. हे परमेश्वर करण आणि ते आपल्या मनात ठेवा. मनात ठेवण्याचा अर्थ विसरू नका. पुढे असं नाही, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, प्रभूची आठवण ठेव की हे प्रभूनं केलंय, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धन प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. प्रभू हे करणार आहे. म्हणून परमेश्वराला महिमा द्या. मान्य करा. ज्यावेळेस तुम्ही आत्मिक क्षेत्रामध्ये वाढता, आर्थिक क्षेत्रामध्ये वाढता, शरीरामध्ये मजबूत होता, तुमचे लेकर श्रोत असेल, तुमचा विवाह श्रोत असेल, त्यावेळेस मान्य करा की प्रभू येशूनं हे केलंय. या वर्षामध्ये परमेश्वर तुम्हाला संपूर्ण समृद्धी, तुमचा विवाह श्रोत असेल, तुमचे रिश्त्या श्रोत असतील, तुमचे लेकर श्रोत असेल, आत्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही वाढता, आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्ही वाढता, शरीरामध्ये तुमच्या जीवनामध्ये, शरीरामध्ये आरोग्य असेल, मजबूती येईल. माहिती आहे, जर तुम्ही या वर्षामध्ये, जर तुम्ही शरीरामध्ये खूप कमजोर असाल, विश्वास करा, या वर्षामध्ये माझं वजन वाढन. मी पवित्र आत्म्याद्वारे हे ऐकलंय आणि घडण. आणि ज्यावेळेस हे घडण, परमेश्वराला महिमा द्या, मान्य करा, आपल्या मुखानं कबूल करा की हे प्रभू येशूनं केलंय. आणि जर तसं करता तर तुम्ही नम्र राहता.
जे वचन पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मिळालं. स्तोत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 15 वचन ते हे आहे, नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबोनावरील गंधसुरू सारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोपवले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. ते संपन्न होतील. आर्थिक क्षेत्र वाढणं, आत्मिक जीवन, आत्मिक क्षेत्रामध्ये ते वाढतील. त्यांचे शरीर मजबूत होतील. ते तंदुरुस्त राहतील. का? जेणेकरून परमेश्वराचा गौरव व्हावा. 15 वचनामध्ये लिहिले, ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. का प्रभू हे करणार आहे? जेणेकरून परमेश्वराला महिमा मिळावी. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. परमेश्वर का करणार आहे? जेणेकरून आपण परमेश्वराला गौरव द्यावा, जेणेकरून आपण परमेश्वराला उंच करावं, जेणेकरून आपण मान्य करावं की प्रभू येशूनं केलंय. यासाठी हे प्रभू करणार आहे. म्हणून तिसरा पॉईंट आहे, परमेश्वराची महिमा परमेश्वराला द्या. नम्र राहा. परमेश्वर त्यांना आर्थिक क्षेत्रामध्ये वाढवतो, त्यांच्या कामाला बरकत देतो, सफलता देतो. आणि ते माहित आहे, ज्यावेळेस त्यांच्या काही नसतं ते खूप नम्र असतात. जसं त्यांना परमेश्वर भरभराट देतो आत्मिक क्षेत्रामध्ये म्हणा, आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणा, शरीरामध्ये ते मजबूत होतात. माहिती ते घमंडी बनतात आणि ते देवाला गौरव देत नाही. ते म्हणतात माझ्यामुळे झालंय. आणि हे खूप खतरनाक आहे विश्वासना. परमेश्वराला गौरव द्या. काही लोक आजारी असतात, ते म्हणतात प्रभू दे मला आरोग्य, मी तुझ्यासाठी जीवन जगेन. आरोग्य मिळेल ते म्हणतात मला आता वेळ नाही प्रभूसाठी. परमेश्वराची महिमा परमेश्वराला द्या. नम्र राहा. आणि चौथा पॉईंट 2025 मध्ये साठी अत्यंत महत्वाचा, उदारता. उदार बना. उदार बना. याचा अर्थ काय? 2025 मध्ये आपला हात खोला परमेश्वराच्या राज्यामध्ये देण्यासाठी, आपल्या घरामध्ये देण्यासाठी आणि गरिबांना देण्यासाठी आपला हात खोला. खूप महत्वाची गोष्ट आहे. माहित आहे विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वर सिद्धांत हा आहे, लूका 6 अध्याय 38 वचन, की द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. हे समजणं थोडं अवघड आहे की प्रभू जर मी देईन तर मला कसं देण्यात येईल. नाही, तो परमेश्वराचा सिद्धांत आहे. जर आपण उदार बनतो, उदार याचा सोप्या भाषेमध्ये अर्थ आहे की ज्याचा हात नेहमी खुला आहे, तो जो ज्याला देणं आवडतं. आणि 2025 मध्ये तुम्हाला आणि मला उदारतेमध्ये चालावं लागेल. आपला हात आपल्याला खुला करावा लागेल. परमेश्वराच्या राज्यामध्ये देण्यामध्ये आपल्याला पुढं असावं लागेल. आपल्या घरामध्ये देण्यामध्ये पुढं असावं लागेल. कारण परमेश्वराचा उद्देश तो आहे. का परमेश्वर आपल्याला संपूर्ण समृद्धी देणार आहे? जेणेकरून आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये द्यावं, जेणेकरून आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा आणि गरिबांना द्यावं. आणि त्यासाठी तुम्हाला उदार व्हावं लागेल. व्यावसायिक आर्थिक संपन्नता ही त्या लोकांसाठी आहे ज्यांचा हात खुलतो. बायबलमध्ये लिहिलंय, कंजूस लोक कधीच संपन्न होणार नाही. कंजूस म्हणजे ज्यांचा हात कधी खुला होत नाही. वाचूया नीतिसूत्रे 11 अध्याय 25 वचन. आणि या गोष्टीमध्ये तुम्हाला आणि मला काम करणं खूप गरजेचं आहे की आपल्याला 2025 मध्ये उदार बनावं लागेल. वाचूया नीतिसूत्रे 11 अध्याय 25 वचन. उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो किंवा जो दुसऱ्यांना पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. हे वचन कशाबाबत आहे? हे वचन उदारतेबाबत आहे. जो दुसऱ्यांसाठी आपला हात खुला करतो, परमेश्वर त्याच्यासाठी हात खुला करेल. परमेश्वर त्याच्यासाठी हात खुला करेल. आणि म्हणून 2025 मध्ये आपल्यामध्ये उदारता खूप गरजेची. आपल्याला उदार व्हावं लागेल. आपला हात आपल्याला खोलावा लागेल. उदारतेचा अर्थ आहे माहिती का, की आपला हात खुला आहे. आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये देतो, आपण दशमांश देतो, आपण बीज पेरतो, आपण आपल्या घरामध्ये देतो, आपण गरिबांना देतो. आणि तोच उद्देश आहे संपूर्ण समृद्धीचा. परमेश्वर राज्यामध्ये द्यावं, आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा आणि आपण गरिबांना द्यावं. विश्वासणार मी आज तुम्हाला एनकरेज करेन. 2025 एक खूप खास वर्ष आहे. आपल्या आर्थिक क्षेत्रामध्ये आपण वाढणार आहोत, आत्मिक क्षेत्रामध्ये आपण वाढणार आहोत, आपण शरीर मजबूत होणार, आपण संपूर्ण समृद्धीचा अनुभव घेणार आहोत. आणि परमेश्वर अपेक्षा करतो की आपण उदार बनावं. मी आज तुम्हाला एनकरेज करते आज या पहिल्या टीचिंग 2025च्या पहिल्या टीचिंगमध्ये की तुम्ही उदार बना. आपला हात खोला. दशमांश देण्यामध्ये गंभीर असा, बीज पेरणीमध्ये गंभीर असा, आपल्या घरामध्ये देण्याबाबत गंभीर असा आणि गरिबांसाठी आपला हात खोला. जर तुम्ही तसं करता, आर्थिक क्षेत्रामध्ये या वर्षामध्ये परमेश्वर आपल्याला उच्च लेवलला घेऊन जाणार आहे. आपल्या आर्थिक क्षेत्राची सीमा वाढणार आहे. जो पैसा आपल्या एका महिन्यामध्ये आपल्या हातामध्ये यायचा तो पैसा वाढणार आहे. पण त्यासाठी चावी आहे उदार बनणं.
आणि मी तुम्हाला एनकरेज करून विश्वास ना 2025 मध्ये आपण आपल्या जीवनामध्ये फळ दिसतील, रिझल्ट दिसतील. आपण आत्मिक क्षेत्रामध्ये पुढे असून, आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे असून, आपलं शरीर मजबूत असन आणि 2025 आपल्यासाठी भरभराटीच वर्ष आहे. 2025 मध्ये आपण संपूर्ण समृद्धी बघतो. सूत्रसंहिता 92 अध्याय 12 ते 15 हे वचन विसरू नका. या वचनावर विश्वास करा, या वचनाला पकडून ठेवा. त्या ठिकाणी असं लिहिलंय, नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबोनावरील गंधसुरू सारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोपवले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे, तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. हे वचन दररोज बोला, या वचनावर विश्वास करत राहा, या वचनाला पकडून ठेवा. या पूर्ण वर्षामध्ये 365 दिवस हे वचन दररोज अंगीकार करा, या वचनावर विश्वास करत राहा आणि परमेश्वराच्या घरामध्ये येण्याबाबत कमिटेड असा. वचन खा, परमेश्वराचं वचन खा, परमेश्वराचा गौरव परमेश्वराला द्या, नम्र असा आणि उदार बना, उदारता दाखवा, आपला हात खोला. आणि हे करण्याद्वारे 2025 तुमच्यासाठी भरभराटीचं वर्ष असन, संपूर्ण समृद्धी घेऊन येणारं वर्ष असन. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.